छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज इथल्या मतदान केंद्रावरचं ईव्हीएम बदलण्यात आले। या मतदान केंद्रावरती मतदारांच्या रांगा पाहायला मिळतात आणि मतदानानंतर ईव्हीएम मधून आवाजच येत नसल्याची तक्रार करण्यात आली होती। अखेर हे मशीन आता बदलण्यात आलंय। आपण मतदान पूर्ण केल्यानंतर ईव्हीएम मशीन मधून जो एक बीप आवाज येतो तो आवाज येत नसल्याची तक्रार इकडे करण्यात आलेली होती आणि त्यामुळे मतदान प्रक्रिया थांबलेली होती। अखेर हे मशीनच आता बदलण्यात आलेलं आहे। जिल्हा परिषद निवडणुकीसाठी पवार कुटुंबियांनी मतदान केलं। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी काटेवाडीत मतदानाचा हक्क बजावला। पार्थ पवार, शर्मिला पवार, श्रीनिवास पवार, युगेंद्र पवार यांचं देखील मतदान। जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीसाठी मतदान सुरू। संध्याकाळी 5:30 पर्यंत मतदान करता येणार। 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समित्यांचा समावेश। मुंबईत भाजपच्या महापौर पदाच्या नावाची आज घोषणा। भाजपच्या नगरसेवकांची पालिका मुख्यालयात थोड्याच वेळात बैठक। शिवसेनेचा उपमहापौर पदाचा उमेदवारही ठरणार। बहुमत नसलं तरी ठाकरेंची सेनाही उमेदवार देणार। 11 तारखेला महापौर पदाची निवडणूक। आजपासून T20 क्रिकेट विश्वचषकाचा धमाका। गतविजेत्या आणि यावेळच्या विश्वचषकाचा प्रबळ दावेदार भारताची आज अमेरिकेविरुद्ध सलामीची लढत। 19 तारखेपर्यंत रोज 3 सामन्यांची क्रिकेट प्रेमींना पर्वणी। युवा टीम इंडियानं 6व्यांदा विश्वचषक जिंकला। इंग्लंडवर 100 धावांनी मात। वैभव सूर्यवंशीच्या वादळी 1.5 शतकानंतर अंबरीशचा भेदक मारा। कर्णधार आयुष म्हात्रेच्या घरी आनंदोत्सव। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।